नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी पॉलिटेक्निक इलेक्ट्रिकल सेकंड इयरला आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजेच जे विद्यार्थी थर्ड सेमिस्टरला आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हा तुमचा जो थर्ड सेमिस्टर आहे टोटल किती मार्कला आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहेत आणि कोणत्या सब्जेक्टची थेरीची एक्झाम आहे, कोणते सब्जेक्ट प्रॅक्टिकलच आहेत, हे सगळं डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण लास्ट पर्यंत बघा. तुम्हाला थर्ड सेमिस्टरला काय काय लर्न करायचं आहे ते सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं इलेक्ट्रिकल थर्ड सेमिस्टर म्हणजे सेकंड इयरचे विद्यार्थी, तर तुम्हाला एकूण असे प्रॅक्टिकल सहित तुम्हाला 6 सब्जेक्ट आहेत. त्याच्यापैकी कोणत्या सब्जेक्टची थेरी एक्झाम आहे आणि कोणकोणते सब्जेक्ट आहेत ते पण आपण बघणार आहोत. तर तुमचा जो फर्स्ट सब्जेक्ट आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता इसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्यालाच आपण शॉर्ट फॉर्म म्हणजेच त्याचं ॲब्रिव्हिएशन EIC आहे. EIC. त्याच्यानंतर त्याचा जो कोर्स कोड आहे 313304 आहे. त्यानंतर जे आवर्स फॉर सेमिस्टर CL म्हणजे क्लासरूम लर्निंग. ठीक आहे, ह्या ठिकाणी जे CL आहे ते क्लासरूम लर्निंग म्हणजे याचे लेक्चर जे आहेत ते एक लेक्चर आठवड्यामधनं असणार आहे. त्याच्यानंतर TL म्हणजे काय तर ट्युटोरियल लर्निंग. त्यानंतर तुम्हाला LL म्हणजे काय लॅबोरेटरी लर्निंग. ठीक आहे, तर हे फुल फॉर्म लक्षात ठेवा. आणि ह्याचे आवर्स तुम्हाला दिलेले आहेत, म्हणजे ह्या सब्जेक्टला ट्युटोरियल नाही आणि लॅब लर्निंग पण नाही. त्यानंतर तुम्हाला ह्याचे एकूण जे आवर्स आहेत, ठीक आहे, एकूण जे आवर्स आहेत ते आपण ह्या ठिकाणी बघूया. एकूण आवर्स तुम्हाला म्हणजे एका वीक मध्ये तुम्हाला 2 लेक्चर या सब्जेक्टचे असणार आहेत. आणि हा जो सब्जेक्ट आहे टोटल मार्क्स तुम्हाला ह्या सब्जेक्टला 50 मार्क्स आहेत. ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता 50 मार्क्स आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर हे FATH काय आहे, त्यानंतर हे SATH काय आहे, त्यानंतर हे FAPR काय आहे, त्यानंतर हे SAPR काय आहे, त्यानंतर SLA काय आहे. तर FA म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट. FA म्हणजे काय फॉर्मेटिव्ह असेसमेंट आणि SA म्हणजे काय समेटिव्ह असेसमेंट लक्षात ठेवा. आणि FAPR म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट प्रॅक्टिकल आणि SAPR म्हणजे काय समेटिव्ह असेसमेंट प्रॅक्टिकल. आणि त्या ठिकाणी तुम्हाला ह्याचे मॅक्झिमम मार्क्स आणि मिनिमम मार्क्स दिलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला तो सब्जेक्ट मॅक्झिमम किती मार्क्ससाठी आहे आणि तुम्हाला मिनिमम पासिंगसाठी किती मार्क लागतात. तर हा जो सब्जेक्ट आहे तुम्हाला 50 मार्कला आहे मॅक्झिमम मार्क्स, आणि हे मिनिमम तुम्हाला पास होण्यासाठी 20 मार्क लागतात. ठीक आहे, पण तुम्हाला जर पर्सेंटेज चांगले या सेमिस्टरमध्ये घ्यायचे असतील तर तुम्हाला फक्त मिनिमम मार्क घेतलं तर पर्सेंटेज मिळणार आहेत का नाही, तर तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स स्कोर करायचे आहेत. नेक्स्ट जो सब्जेक्ट आहे सेकंड सब्जेक्ट या ठिकाणी बघू शकता इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट, त्यालाच आपण शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतो EEM किंवा EEM. याचा फुल फॉर्म काय आहे इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट. आणि त्याचा सब्जेक्ट कोड काय आहे 313316. ठीक आहे, आणि हा टोटल जो सब्जेक्ट आहे तो तुम्हाला इथं CL चे क्लास लर्निंगचे आवर्स, त्याच्यानंतर लॅब लर्निंगचे आवर्स, त्याच्यानंतर ट्युटोरियलचे आवर्स दिलेले आहेत. हे तुम्ही बघून घ्या. इथं मेन म्हणजे तुम्हाला हा जो सब्जेक्ट आहे तर हा सब्जेक्ट टोटल तुम्हाला बघा 175 मार्क्ससाठी आहे. टोटल 175 मार्क्ससाठी हा सब्जेक्ट आहे. त्या ठिकाणी तुम्हाला 175 पैकी तुम्हाला 70 मार्कचा पेपर राहणार आहे आणि 30 मार्कचे तुमची युनिट टेस्ट राहणार आहे. ठीक आहे, जे तुम्हाला युनिट टेस्ट या सेमिस्टरमध्ये 2, जे की तुम्हाला मागच्या सेमिस्टरमध्ये पण युनिट टेस्ट 2च होते. 30 मार्काच्या 2 युनिट टेस्ट होतात आणि त्या दोन्ही टेस्टचे मार्क ऍड करून ॲव्हरेज काढतात आणि तुम्हाला त्याच्यापैकी जेवढे मार्क्स मिळाले तेवढे मार्क्स तुम्हाला ते ऑनलाईन तुमच्या मार्कशीटमध्ये फिलअप करतात. म्हणजे हे 30 मार्क तुमचे टेस्टवर डिपेंड आहेत, क्लास टेस्टवरती, आणि हे 70 मार्काचा तुम्हाला ॲट दी एंड ऑफ सेमिस्टर 70 मार्कचं तुमचं काय होणार आहे पेपर होणार आहे. म्हणजे असे एकूण 100 मार्क. या 100 पैकी तुम्हाला पास होण्यासाठी किती मार्क्स पाहिजे
40 मार्क पाहिजे. आणि प्रॅक्टिकल किती मार्कला आहे बघा ह्या ठिकाणी FAPR म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंटमध्ये प्रॅक्टिकल ह्याचं तुम्हाला मॅक्झिमम 25 मार्कचं प्रॅक्टिकल आहे. त्याच्यापैकी तुम्हाला हे SAPR म्हणजे समेटिव्ह असेसमेंटमध्ये ह्या ठिकाणी मिनिमम मार्क तुम्हाला 10 पाहिजे. आणि समेटिव्ह असेसमेंटमध्ये बघा ह्या ठिकाणी 25 हॅश दिलेला आहे. 25 हॅश. हॅश म्हणजे काय असते? इंटरनल असेसमेंट. हॅश म्हणजे काय? इंटरनल असेसमेंट. आणि मिनिमम किती मार्क्सला पासिंग आहे? 10 मार्कला. आणि SLA म्हणजे काय? सेल्फ लर्निंग असेसमेंट. हे तुम्हाला 25 मार्कला आहे. ठीक आहे. जे सब्जेक्ट टीचर्स असतील तुमचे ते तुम्हाला काही वर्क देतील ते तुम्हाला कंप्लीट करायचं आहे आणि त्याला 25 मार्क आहेत. सेल्फ लर्निंग असेसमेंट. ठीक आहे. असा एकूण हा 175 मार्कला सब्जेक्ट आहे. आता नेक्स्ट सब्जेक्ट बघूया आपण. थर्ड सब्जेक्ट आहे तुमचा इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्क. त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण ECN म्हणतो. ECN इलेक्ट्रिक सर्किट अँड नेटवर्क. आणि त्याचा सब्जेक्ट कोड जो आहे तो आहे 31-33-17. 31-33-17. त्याच्यानंतर बघा तुम्हाला इथं CL म्हणजे क्लास लर्निंग आवर्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर याला ट्युटोरियल नाही, लॅब लर्निंग आवर्स दिलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला पर वीक किती आवर्स असणार आहेत ते पण दिलेले आहे. त्या सब्जेक्टला क्रेडिट किती आहे ते पण दिलेलं आहे. आणि पेपर ड्युरेशन टाइम. ठीक आहे. जो बघा पहिला पेपर जो होता आपला तो सुद्धा किती तासाचा पेपर राहणार आहे? 3 तासाचा पेपर राहणार आहे. ठीक आहे. मार्क्स किती असणार आहेत? 70 मार्क्स. आणि आपला हा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट हा सुद्धा पेपरचा टाइम जो आहे तो 3 तास असणार आहे. मार्क्स सुद्धा किती आहेत? 70 मार्क्स आहेत, 70 मार्क्स आहेत. त्यानंतर हा सब्जेक्ट जो आहे हा सब्जेक्ट सुद्धा बघा ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर हा सब्जेक्ट सुद्धा 175 मार्कला आहे. 175 मार्क पैकी तुम्हाला ह्या ठिकाणी 70 मार्कचा पेपर आणि 30 मार्कचे तुमचे 2 क्लास टेस्ट हे झाले 100 मार्क. आणि बाकीचे 75 मार्क हे प्रॅक्टिकलला असणार आहेत. काही मार्क्स जे आहेत ते तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता. फॉर्मेटिव्ह असेसमेंटसाठी आहेत, त्यानंतर समेटिव्ह असेसमेंटसाठी आहेत आणि सेल्फ लर्निंगसाठी आहेत. म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंटसाठी 25 मार्क, समेटिव्ह असेसमेंटसाठी 25 मार्क आणि सेल्फ लर्निंगसाठी 25 मार्क असे 75 मार्क. आणि क्लास टेस्टचे 30 मार्क आणि पेपर तुमचा 70 मार्क. ते 100 आणि हे 75 175 मार्कला तुमचा हा सब्जेक्ट असणार आहे. त्यानंतर जो तुमचा फोर्थ सब्जेक्ट इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन अँड ट्रान्समिशन. त्यालाच आपण शॉर्ट फॉर्म मध्ये EGT म्हणतो. E म्हणजे काय? इलेक्ट्रिकल, G म्हणजे काय? जनरेशन आणि T म्हणजे काय? ट्रान्समिशन. आणि ह्याचा जो सब्जेक्ट कोड आहे तो सब्जेक्ट कोड आहे 31-33-18. 31-33-18. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता तुम्हाला क्लास लर्निंग आवर्स दिलेले आहेत. या सब्जेक्टला सुद्धा ट्युटोरियल नाही आणि लॅब लर्निंग आवर्स आहेत. आणि ह्या ठिकाणी जे आठवड्याला म्हणजे ह्या सब्जेक्टचे किती तास होतात ते पण ह्या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट आता जो सब्जेक्ट आहे हा सुद्धा सब्जेक्ट 175 मार्कसाठी आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 175 मार्कसाठी हा टोटल सब्जेक्ट आहे. आता त्यापैकी 175 मार्कचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते 30 मार्क तुमची टेस्टसाठी, त्यानंतर 70 मार्कचा तुमचा पेपर आणि त्या पेपरचा जो टायमिंग आहे ते 3 तास असणार आहे. त्यानंतर तुम्हाला जे फॉर्मेटिव्ह असेसमेंट प्रॅक्टिकल आणि समेटिव्ह असेसमेंट प्रॅक्टिकल आणि सेल्फ लर्निंग, ठीक आहे, SLA सेल्फ लर्निंग असेसमेंट या तिन्हीसाठी 25-25-25 असे मार्क राहणार आहेत. ठीक आहे. म्हणजे 30 आणि 70 100 होतात आणि हे 25-25-25 असे 75 मार्क होतात. म्हणजे एकूण हा सब्जेक्ट 175 मार्कसाठी आहे. त्यानंतर जो तुमचा 5वा सब्जेक्ट आहे फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. याला शॉर्टकट मध्ये आपण FPE म्हणतो. ठीक आहे. तर हा या सब्जेक्टचा जो सब्जेक्ट कोड आहे 31-33-19. 31-33-19 लक्षात ठेवा. आणि बाकी तुम्हाला इथं आवर्स दिलेले आहेत. क्लासरूम लर्निंग आवर्स, त्याच्यानंतर ट्युटोरियल या सब्जेक्टला सुद्धा नाही. त्याच्यानंतर लॅब लर्निंग आवर्स दिलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला लर्निंग आवर्स पर वीक दिलेले आहेत आणि त्या सब्जेक्टचं क्रेडिट दिलेलं आहे.
आणि पेपर ड्युरेशन टाइम दिलेला आहे. पेपर ड्युरेशन टाइम हे 3 तासाचेच इलेक्ट्रिकलला सगळे जे पेपर्स आहेत ते 3 तासाचेच होणार आहेत. आणि हा टोटल किती मार्क्सला सब्जेक्ट आहे, तर हा सब्जेक्ट एकूण 175 मार्क्ससाठी आहे. 175 मार्क्ससाठी ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता 175 मार्क. या 175चं मार्कचं जे डिस्ट्रीब्युशन आहे सेम आतापर्यंत जे आपण वरचे सब्जेक्ट बघितलो सेम तसंच आहे. 30 मार्क तुम्हाला क्लास टेस्टला असणार आहेत. 2 क्लास टेस्टचा ॲव्हरेज काढतील आणि त्यानंतर तुम्हाला ते मार्क दिले जातील 30 पैकी. त्यानंतर 70 मार्काचा तुमचा पेपर 3 तासाचा पेपर राहणार आहे. थेअरी तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर 25 मार्क तुम्हाला क्लासरूम लर्निंगसाठी असणार आहेत आणि 25 मार्क तुम्हाला 25 मार्क तुम्हाला ह्या ठिकाणी जे ह्या ठिकाणी समेटिव्ह असेसमेंट आणि फॉर्मेटिव्ह असेसमेंटसाठी आणि SLA सेल्फ लर्निंग असेसमेंटसाठी. पण मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ॲट दी रेट आहे. ठीक आहे, 25 मार्क ॲट दी रेट, इथं हॅश आहे. तर ह्याचं मिनिंग काय आहे? हॅश म्हणजे लक्षात ठेवा इंटरनल असेसमेंट आणि ॲट दी रेट म्हणजे लक्षात ठेवा इंटरनल ऑनलाईन एक्झामिनेशन. ठीक आहे, इंटरनल असेसमेंट फक्त तुम्हाला काही वर्क दिल्या जाईल, ते वर्क तुम्ही कंप्लीट करून चेक करून त्याचे मार्क्स तुम्हाला मिळतात. आणि ॲट दी रेट असेल, हॅश असेल तर एक्सटर्नल असेसमेंट. ठीक आहे, लक्षात ठेवा म्हणजे एक्सटर्नल कोणीतरी कॉलेजच्या बाहेरचे सर येतील आणि ते तुमचं पूर्ण चेक करतील. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट जो सब्जेक्ट आहे तुमचा 6वा सब्जेक्ट नंबर 6 इलेक्ट्रिकल मटेरियल अँड वायरिंग प्रॅक्टिसेस, त्याला आपण शॉर्टकटमध्ये EMW म्हणतो. या सब्जेक्टचा जो सब्जेक्ट कोड आहे तो आहे 313004 आणि या ठिकाणी तुम्हाला या सब्जेक्टचे सुद्धा क्लास लर्निंग आवर्स, ट्युटोरियल लर्निंग आवर्स आणि लॅब लर्निंग आवर्स दिलेले आहेत. आणि या सब्जेक्टचा तुम्हाला पेपर नाही, फक्त तुम्हाला काय या सब्जेक्टचे प्रॅक्टिकल्स आहेत. 50 मार्क जे आहेत तुम्हाला फॉर्मेटिव्ह असेसमेंट आहे, त्याच्यामध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरे जे 50 मार्क आहेत ते समेटिव्ह असेसमेंटसाठी आहेत. त्यानंतर याच्यापैकी तुम्हाला जे 25 मार्क आहेत ते सेल्फ लर्निंग असेसमेंटसाठी आहेत. म्हणजे हा एकूण सब्जेक्ट जो आहे तो 100 मार्कसाठी आहे. आणि पूर्ण सेमिस्टर तुमचं हे जे इलेक्ट्रिकल थर्ड सेमिस्टर आहे ते 850 मार्कचं हे थर्ड सेमिस्टर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर मॅक्सिमम पर्सेंटेज या सेमिस्टरला स्कोर करायचा असेल तर तुम्ही मागच्या सेमिस्टरमध्ये ज्या चुका केलात, काही जणांनी म्हणजे सोशल मीडियावर जास्त टाइम वेस्ट केला असेल, फेसबुक म्हणा, व्हॉट्सअप म्हणा, स्नॅपचॅट म्हणा, इन्स्टा म्हणा. ठीक आहे, हे मागच्या सेमिस्टरला ज्या चुका झालेत तुमचे त्या चुका होऊ देऊ नका. ज्या विद्यार्थ्यांना समजा या सेमिस्टरला कमी पर्सेंटेज आले तर ते पर्सेंटेज कसे वाढवायचे, आणि ज्या विद्यार्थ्यांना खूप चांगले पर्सेंटेज आलेले आहेत, 90 आलेले आहेत, त्यानंतर 89 आलेले आहेत, 88 आलेले आहेत, 87 आलेले आहेत, तर ह्यांनी आपल्याला त्या पर्सेंटेजपेक्षा 2 किंवा 3% या सेमिस्टरला कसं जास्त घेता येते त्याचा प्रयत्न तुम्ही करायला पाहिजे. आता ह्या ठिकाणी बघा, तुम्हाला सेमिस्टर स्टार्ट होताना म्हणजेच आता तुमचं थर्ड सेमिस्टर स्टार्ट होत आहे म्हणजे तुम्हाला हे सगळं माहिती पाहिजे. तुम्हाला किती सब्जेक्ट्स आहेत, कोणकोणता सब्जेक्ट किती मार्कला आहे. ठीक आहे, हे सिलेबस तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर तुम्हाला इथं सुद्धा बघा ह्या ठिकाणी सुद्धा दिलेलं आहे CL म्हणजे काय, त्याच्यानंतर TL म्हणजे काय, LL म्हणजे काय, FA म्हणजे काय, SA म्हणजे काय, IKS म्हणजे काय, हे सगळं तुम्ही इथं बघू शकता. SLA म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला इथं दिलेलं आहे. ॲट दी रेट म्हणजे काय, हॅश म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला इथं दिलेलं आहे, हे तुम्ही बघू शकता. तर पुन्हा एकदा सांगतो मी, SA म्हणजे काय, क्लासरूम लर्निंग, TL म्हणजे काय, ट्युटोरियल लर्निंग, आणि LL म्हणजे काय, लॅबोरेटरी लर्निंग, आणि FA म्हणजे काय, फॉर्मेटिव्ह असेसमेंट, आणि SA म्हणजे काय, समेटिव्ह असेसमेंट, IKS म्हणजे काय, इंडियन नॉलेज सिस्टीम, SLA म्हणजे काय, सेल्फ लर्निंग असेसमेंट, आणि ॲट दी रेट म्हणजे काय, इंटरनल असेसमेंट, हॅश म्हणजे काय, एक्सटर्नल असेसमेंट. आणि जर समजा तुम्हाला सिलेबसमध्ये स्टार आणि हॅश दिसत असेल तर ऑनलाईन एक्झामिनेशन,
आणि स्टार आणि @ आणि डॉलर जर दिसत असेल तर इंटरनल ऑनलाईन एक्झामिनेशन. तर हे सगळे तुम्हाला सिम्बॉल्सचं मिनिंग माहिती पाहिजे. ठीक आहे. तर नेक्स्ट जे आहे FATH म्हणजे काय, फॉर्मेटिव्ह असेसमेंट थेरी. तर तुमचे क्लास टेस्ट पूर्ण सेमिस्टरमध्ये 2दा होणार आहेत आणि त्याचा ॲव्हरेज काढतात आणि तुम्हाला त्याच्यापैकी किती मार्क मिळाले, 30 पैकी किती मार्क मिळाले ते तुम्ही 30 पैकी मार्क तुम्हाला तिथं मिळून जातील. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी सेकंड कंडिशन काय, इफ कॅन्डिडेट इज नॉट सेक्युरिंग मिनिमम पासिंग मार्क्स इन FAPR ऑफ एनी कोर्स देन द कॅन्डिडेट shall be declared as detained in that semester. जर तुम्ही या फॉर्मेटिव्ह असेसमेंटच्या प्रॅक्टिकलमध्ये मिनिमम मार्क जर स्कोर केला नाहीत तर तुम्हाला ते डिटेंड करतील त्या पर्टिक्युलर सेमिस्टरमध्ये. थर्ड रूल बघा, इफ कॅन्डिडेट इज नॉट सेक्युरिंग मिनिमम पासिंग मार्क्स इन SLA ऑफ एनी कोर्स देन कॅन्डिडेट शॅल बी डिक्लेअर्ड ॲज फेल, विल हॅव टू रिपीट अँड रिसबमिट SLA वर्क. ठीक आहे. जर तुम्ही SLA म्हणजेच काय, सेल्फ लर्निंग असेसमेंटमध्ये मिनिमम मार्क जर घेतला नाहीत या सगळ्या सब्जेक्टमध्ये, आणि ह्या सगळ्या सब्जेक्टला या 6च्या 6 सब्जेक्टला SLA आहे आणि त्याला मार्क्स आहेत 25. ठीक आहे. त्याच्यापैकी मिनिमम मार्क पासिंगसाठी किती आहेत, 10 मार्क आहेत. ते जर 10 मार्क तुम्ही घेतला नाहीत तर तुम्हाला त्या सेमिस्टरमध्ये फेल केल्या जाते आणि तुम्हाला ते SLA वर्क जो आहे, सेल्फ लर्निंग असेसमेंटचा जो वर्क आहे पर्टिक्युलर सब्जेक्ट टीचरकडे, पुन्हा तुम्हाला ते रिसबमिट करावं लागेल. नेक्स्ट बघा, फोर्थ नंबर, नॅशनल लर्निंग आवर्स फॉर द सेमिस्टर आर. ठीक आहे. म्हणजे जे नॅशनल लर्निंग आवर्स आहेत म्हणजे पर वीक किती आवर्स असायला पाहिजे. आता हा तुमचा पूर्ण कोर्स आहे थर्ड सेमिस्टरचा, तर याच्यामध्ये SL म्हणजे क्लासरूम लर्निंग आणि LL म्हणजे काय, त्याच्या लॅब लर्निंग. त्याच्यानंतर TL म्हणजे काय, ट्युटोरियल लर्निंग आणि SLA म्हणजे काय, सेल्फ लर्निंग. तर हे पूर्ण तुम्हाला नॅशनल लर्निंग आवर्सनुसार सिलेबस डिझाईन केलेला आहे आणि हे सगळे आवर्स त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचे दिलेले आहेत. तर तुम्हाला हा जो सेमिस्टर आहे नियर अबाउट 15 वीकचा आहे. तर 15 आठवड्याचा हा तुमचा सेमिस्टर आहे. त्यानंतर रूल नंबर 5 जो आहे, 1 क्रेडिट इज इक्वॅलेंट टू 30 नॅशनल आवर्स. तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल, सर हे क्रेडिट काय आहे. तर 1 क्रेडिट जर असेल तर नॅशनल जे आवर्स आहेत ते 30 आवर्सच्या इक्वॅलेंट आहे 1 क्रेडिट, आणि 2 क्रेडिट असेल एखाद्या सब्जेक्टला तर ते 60 आवर्स होतील. ठीक आहे. 3 क्रेडिट असतील तर ते 90 आवर्स होतील. 4 क्रेडिट असतील तर ते 120 आवर्स होतील. ठीक आहे. हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्याबद्दल डाऊट असते, क्रेडिट काय भानगड आहे. ठीक आहे. नेक्स्ट रूल नंबर जो 6 आहे, 6वा, सेल्फ लर्निंग आवर शाल नॉट बी रिफ्लेक्टेड इन द टाइम टेबल. ठीक आहे. तर जे सेल्फ लर्निंग आवर्स आहेत तर ते सेल्फ लर्निंग आवर्स हे तुम्हाला टाइम टेबलमध्ये ते दिसणार नाहीत. फक्त तुम्हाला ते जे काही पर्टिक्युलर सब्जेक्ट टीचर्स असतील त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता व्हिडिओ आपल्या इलेक्ट्रिकल थर्ड सेमिस्टरचा म्हणजे सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण तुमचा सेमिस्टर किती मार्क्सला आहे, टोटल कोणकोणते सब्जेक्ट आहेत, कोणकोणत्या सब्जेक्टला प्रॅक्टिकल आहे, कोणकोणत्या सब्जेक्टला इंटरनल आहे, कोणकोणत्या सब्जेक्टला एक्सटर्नल आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.